राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, माध्यमांशी संवाद साधलाय आणि ज्याप्रमाणे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली त्या अनुषंगाने जे ते सगळी चर्चा झाली। काय सांगाल सर, आत्ताच आपण पत्रकार परिषद घेतली। नांदेड जिल्ह्यामध्ये आणि लोहा कंधार मतदारसंघामध्ये दुर्दैवानं अतिशय मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली। 29 तारखेला 6 तासामध्ये 284 मिलीमीटर पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं होतं ते नव्हतं अशा पद्धतीचं नुकसान झालं आणि सलग 3 वेळेस महापूर येण्याची माझ्या आयुष्यातली ही पहिली वेळ मी बघितली। शेतकरी अतिशय धास्तावलेला आहे, शेतकरी अतिशय संकटामध्ये आहे आणि तातडीनं त्यांना धीर देण्याची आवश्यकता आहे। सरकार ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेते, परंतु सरकारने देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना अधिकची मदत देऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम करावं अशा पद्धतीची विनंती मी या निमित्तानं सरकारकडे करतो आहे। मी यापूर्वी देखील माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री यांना भेटून माझं निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर सलग 2 महापूर आले। आपण जर परवाचा पाऊस बघितला तर 3 तासामध्ये 124 मिलीमीटर पाऊस झाला आणि त्यामुळे देखील अतिशय मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आज शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये 99% नाही 100% नुकसान झालेलं आहे। पंचनामे करण्याची सुद्धा गरज नाही आहे। एकत्रित बसून नदीकाठच्या लोकांना अधिकची मदत आणि नदीकाठच्या शिवाय लोकांना मदत असे 2 पॅटर्न पाडून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, ओला दुष्काळही झाला पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी या निमित्तानं करतो आहे। खरं तर कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेडसाठी पॅकेज जाहीर झालं पाहिजे, कर्जमाफी सुद्धा झाली पाहिजे अशी सुद्धा शेतकऱ्याची मागणी सातत्यानं होताना पाहायला मिळते। शेतकऱ्यांची मागणी आहे, परंतु कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याला देखील मदत मिळाली पाहिजे। मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझा आग्रह राहणार आहे आणि मी उद्याच माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि सर्व मंत्र्यांना भेटून या संदर्भातलं माझं निवेदन देणार आहे आणि मागणी करणार आहे। खरं तर या सगळ्या पूरपरिस्थिती पाहता अनेक जे ते संस्था असलेला पुढे येताना पाहायला मिळतात। अगदी लातूरमध्ये सुद्धा मांजरा सहकारी कारखान्याने ऊसाला जे ते 3150 रुपये भाव जाहीर केला। हे नांदेडमध्ये सुद्धा भाऊराव सहकारी कारखाना आहे। काय वाटतं, काय अशी परिस्थिती पाहता त्यांनी काय भाव दिला पाहिजे? मांजरा कारखान्याने नेहमी मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशोकराव चव्हाण राजकारण करताना देशमुख मंडळीला नेहमी दाबण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा देशमुखांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याने 3150 रुपये भाव दिला, तर अशोकरावांना जर खरंच त्यांना दाबायचं असेल तर यांनी 3151च्या वर भाव दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे अशा पद्धतीची माझी त्यांच्याकडे सूचना राहणार आहे। आणि मग असं मला वाटतं की त्यांनी परवा एक स्टेटमेंट केलं की कारखान्यामध्ये कोणी राजकारण करू नये। कारखाना स्थापन झालं असं त्यांच्या ताब्यामध्ये आहे, त्या कारखान्यामध्ये कोणी राजकारण करत नाही। अशोकरावांनी मांजरापेक्षा अधिकचा भाव द्यायचा, आम्ही सर्वजण त्यांचा सन्मान करायला या ठिकाणी तयार आहोत। तर दुसरा एक प्रश्न खेदानं विचारावा वाटतो तुम्हाला, नांदेडमध्ये जे ते महायुतीचे 10 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, असं असताना सुद्धा शेतकऱ्यांना एकरी 3400 मिळतात, बॅग जे आहे ते 3000 रुपयाला। मी या संदर्भात अधिकचं बोलणार नाही, परंतु सरकार संवेदनशील आहे। मी जेव्हा माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना भेटलो तेव्हा त्यांची भावना शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे, परंतु आज माझी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना राहणार आहे की ओला दुष्काळ जाहीर करा, कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत करा। पंचनामे आता करण्याची आवश्यकता नाही, 100% नुकसान झालेलं आहे, याची गांभीर्यानं विचार व्हावा अशा पद्धतीची विनंती माझी माननीय मुख्यमंत्र्याकडे राहणार आहे। निश्चित बघतोय आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, ज्यांनी पूर परिस्थितीबाबत माहिती दिली। त्याचबरोबर जे ते अशोकराव चव्हाण यांनी देशमुखांच्या कारखान्यापेक्षा 1 रुपये जास्त भाव द्यावा, आम्ही त्यांचा सन्मान करण्यासाठी येणार आहोत असं सुद्धा त्यांनी अशोकराव चव्हाण यांना आव्हान केले। आता भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना प्रशासन काय निर्णय घेतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।